ही आहे माझा विठोबा चॅनल. प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तिथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इय लोकी तुझी सर्वाभूती सब, शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा मने गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. विठाला विठाला संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. पांडुरंगा करू प्रथम नमनो, पांडुरंगा करू प्रथम नमनो, पांडुरंगा करू प्रथम नमो. चरणा संताजिया, दुधरे चरणा संताजिया. पांडुरंग परमात्म्याला नमस्कार केला, साधू संतांना नमस्कार. आजच्या कीर्तनाकरता आमचे गुरुवर्य समोर बसलेले आहे बाबा वल्ले बाबा. बाबांना नमस्कार. बाबांच्या आजूबाजूनी बसलेली महाराज मंडळी, तुम्हा सर्वांना नमस्कार. कीर्तनाकरता ही टाळकरी मंडळी आहे. नितीन महाराज अतिशय उत्कृष्ट गातात, अतिशय चांगलं. राम हरी महाराज आणि इतर सर्व ही मंडळी, मृदंगाचार्य काय जितू भाऊ काय मृदंग वाजवतात, खूप छान. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. बहुतेक ठिकाणी कधी कधी टाळकरी मिळत नसतात साहेब. कधी कधी सर्व व्यवस्था असते, लोक भरपूर असतात पण टाळकरी नसतात. काही काही ठिकाणी टाळकरी असतात पण कामाचे नसतात. थोडं वाईट वाटून घेऊ नका. काही काही ठिकाणी टाळकरी आहे, एका ठिकाणी 200 टाळकरी आहे. कीर्तनकार महाराजांनी चाल म्हटली, टाळकऱ्याकडे हात दाखवलं, उचला. टाळकऱ्यानं महाराज उचलला. मी याच्याकरता सांगतो, उचला कोणाचं कोणाला हे त्यांना कळालंच नाही टाळकऱ्यांना. पण उत्कृष्ट गायक मंडळी आहे. आणि तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. तुमच्या गावाला पहिल्यांदाच आलो. या बाजूला तुमच्या आलो असेल, सावनेरला आलो आहे, कथा झाली आहे गुरुजगाव. परंतु
या आजूबाजूला थोडक्यात एवढ्यामध्ये 2-4 10-20 गाव असतील. पहिल्यांदा चालू आहे. गजानन महाराजांचा आग्रह होता, महाराज यावर्षी आम्हाला तारीख द्या. एक तर कोरोनामध्ये तारीख, महाराज लोक घरी. आता आम्ही तर असे टपून होतो, तुम्ही काही म्हणा, कारण महाराज घरीच आहेत ना. आम्हाला दररोजचे महाराज फोन करतात, धर्माळकर महाराज कुठं पाहणार. म्हटलं तुम्हीच पाहणार, मी कुठं पाहू, मी घरीच. सारे महाराज लोक ठप्प बसून आहेत. आणि अशामध्ये कीर्तन जर आलं भाऊ, मी कालपासून तुम्हाला याचा अनुभव आला असेल. बहुतेक लोकांनी पाहिलं, मला कालही पाहिलं. म्हटलं एवढ्या आनंदानं आवडीनं कीर्तन घेतलं गजानन महाराजांनी. आणि परशुराम भाऊ आमचे, परशुरामजीचा खूप आग्रह. आणि ठीक आहे येतो, आलो. मला असं वाटलं आजचा बंद आहे, भारत बंद आहे, बहुतेक एसटी नाही मिळाली, नाही जाऊ शकलो, काय करावं. कालचीच तयारी किती हुरूप झाला याच्याकरता सांगतो. आणि गजानन महाराजांनी, शेगावची नाही बरं का, तर गजानन महाराजांनी मला आमंत्रित केलं. आणि मी तुमच्या समोर कीर्तनाला उभा झालो. तुमच्या लोकांचं दर्शन झालं आणि कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरायांचा समाधी संजीवन सोहळा आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं जे साधन आहे, साऊंड, अतिशय चांगला साऊंड आहे. बहुतेक साऊंडवाल्यांचं नाव बरेचदा सुटून जात असतं. आणि कीर्तनाचा आनंद असेल तर साऊंडवर आहे. साऊंड अतिशय चांगला आहे. हार्मोनियम वादक तुम्हाला नमस्कार. आणि बघा आजच्या या प्रस्तुत कीर्तनाकरता घेतलेला जो अभंग आहे, अभंग पांडुरंगाचे लाडके भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा असा 4 चरणाचा अभंग आहे. संत प्रकरणातील अभंग आहे. संतांचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. नवे संतांचं सामर्थ्य सांगणारा अभंग आहे. या अभंगामधून नामदेव महाराज संतांच्या संगतीमध्ये काय अनुभव आला, तो अनुभव नामदेव महाराज देवाच्या समोर सांगतात. विठाला
देवाच्या संगतीमधलं सुख सांगता येत नसतं. किती प्रयत्न केले तरी सुख सांगता येत नाही, पण साधूच्या संगतीमधलं सुख सांगता येत नाही, पण साधूच्या संगतीमधला अनुभव मात्र सांगता येतो. आपण जर कोण्या साधूच्या संगतीमध्ये राहिलो असेल, आपल्याला जो आलेला अनुभव आहे तो सांगता येत असतो. आणि नामदेव महाराज देवाला सांगतात. का सांगतात? कारण देव विचारतात म्हणून सांगतात. ही पहिली गोष्ट. विचारल्याशिवाय सांगू नये, मागितल्याशिवाय देऊ नये, बोलावल्याशिवाय जाऊ नये. विचारलं असेल तर सांगत जा, ठीक आहे मी त्यावर चिंतन मांडत नाही, मला पुढे जायचं आहे. प्रसंग असा आहे, चारी भावंड आहे. कारण ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा, संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हा सप्ताह आहे. जेवढं काही ज्ञानोबारायांचं वर्णन केलं जाईल तेवढं ज्ञानोबारायांचं वर्णन करण्याचे प्रयत्न आहेत. चारी भावंड आहे, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांनी ठरवलं आपल्याला तीर्थयात्रा करायला जायचं आहे. दादा काय ज्ञानोबा? अहो दादा आपल्याला तीर्थयात्रा करायला जायचं आहे, माझी इच्छा आहे, माझा मानस आहे. ठीक आहे. सर्वांची तयारी झाली. ज्ञानोबाराय म्हणाले आपल्याला पहिलं दर्शन पांडुरंगाचं घ्यायचं आहे. बर. आणि आपल्याला नामदेव महाराजांना सोबत घ्यायचं आहे तीर्थयात्रेला. ठीक आहे, चला. नामदेवा भेटी ज्ञानदेवा आले, नामदेवा भेटी ज्ञानदेवा आले, नामदेवा भेटी ज्ञानदेवा आले, नामदेवा पंढरपूरला आले. पहिल्यांदा नामदेव महाराजांची भेट झाली. आणि नामदेव महाराजांची भेट झाल्यानंतर नामदेव महाराजांनी लोटांगण घातलं, साष्टांग प्रणिपात केला, दंडवत घातलं. साधूच्या समोर वाकायचं असेल तर साष्टांग नमस्कार करावा एवढं निश्चित. 8 ठिकाणी अंग वाकलं पाहिजे आपलं, नाही का? आपलं अंग वाकत नाही, डोळे वाकले पाहिजे. कधी साधूच्या समोर डोळे वटारून जाता येत नसते. ज्या माणसाचे डोळे वटारून पाहिलं तर हे समजा दादागिरीचं लक्षण आहे, नाही? ज्या माणसाने दुसऱ्याच्या समोर उभं राहून डोळे वटारून पाहिलं दादागिरीचं लक्षण आहे. त्याच माणसाने डोळे जर खाली वाकून असं पाहिलं तर नम्रतेचं लक्षण आहे. आणि त्याच माणसाने डोळे जर वर करून पाहिलं तर प्रार्थनेचं लक्षण आहे. विठ्ठला मग ठरवा आता, प्रार्थना का नम्रता का दादागिरी? 8 ठिकाणी अंग वाकलं पाहिजे, डोळे वाकले पाहिजे, मान वाकली पाहिजे, छाती वाकली पाहिजे, कंबर वाकली पाहिजे, पाय वाकले पाहिजे. चला, काही बाया दुरून नमस्कार करतात, महाराज तिथून नाही, असं दुरून नाही, वाकलं पाहिजे. विठाला विठाला नामदेव महाराजांनी साष्टांग दंडवत घेतलं. ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवा काय माऊली, अरे आपण पंढरपूरला जाण्याकरता आम्ही आलो आणि आम्ही तुला न्यायला आलो, आमच्यासोबत पंढरपूरला चाल. नामदेव महाराज विचार करायला लागले, काय करावं? देव तर माझ्यावर खूप प्रेम करतो,
खूप मी लाडाचा आहे देवांच्या. देवाला सोडून मी जाऊ शकत नाही, ज्ञानोबाला नाही म्हणू शकत नाही, करावं तरी काय करावं. शेवटी नामदेव महाराज विचार करतात आणि नामदेव महाराज ज्ञानोबारायांना म्हणतात, नामा मने स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदिन त्याची. नामदेव महाराजांनी निर्णय दिला, माऊली मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही आणि देवाला सोडून येऊ शकत नाही, एकच काम करा, पांडुरंग परमात्म्याला विचारा. तेव्हा माऊली म्हणतात ठीक आहे. माऊली विचारतात देवाला, दर्शन घेतात, देवाला विचारतात, प्रभू पांडुरंगा माय बापा विठ्ठला काय माऊली. कारण असं म्हणतात गो देव पण ज्ञानोबारायांना माऊलीच मदत होते. सारं जग माऊली म्हणतात. का माऊली म्हणतात मला त्याचं वर्णन करायचं नाही, कारण याच्यामध्ये वेळ निघून जाईल. अभंगाचे 1-2 प्रमाण सुटावे म्हणून त्याचं चिंतन मांडण्यात यावं म्हणून. नाही तर कारण ज्ञानोबाराय साऱ्या जगाची माऊली ठरले, जगाची आई ठरली. साधारण आहे का हो. एका मुलाची आई होता नाही येत बाईला, आईला जगाची आई. चला मी पुढे जातो. तुम्ही म्हणाल आई केव्हा होत असते, जेव्हा मुलगा असते तेव्हा आई होत असते. एवढं लक्षात घ्या, जोपर्यंत ती स्त्री लेकरू नसेल, मुलबाळ नसेल, वय वाढलं तर ती बाई होऊ शकते पण आई होऊ शकत नाही. जेव्हा तिला मुलगा झाला तेव्हा ती आई होऊ शकते. तुम्ही म्हणाल ज्ञानोबारायांना का पोरं होती काय, मग आई का म्हणता, हा एक प्रश्नच आहे नाही का ज्ञानोबारायांना तुम्ही आई म्हणता. शब्दाचा विपर्यास कोणी करून घेऊ नका, पण मी तर छाती ठोकून सांगतो ज्ञानोबारायांना 4 पोरं होते भाऊसाहेब. विषय जाईल तर राहू द्या, आला विषय म्हणून मांडतो. अभंग होईल की नाही मग मी तिकडे जाणार नाही आता त्याचं, पण आला विषय तर मांडतो. ज्ञानोबारायांना 1 नाही 4 पोरं होते. तुम्ही म्हणाल महाराज काय बोलत आहात तुम्ही, ज्ञानोबारायांना 4 पोरं आम्ही आजपर्यंत ऐकले नाही. हा आम्ही सांगतो ज्ञानोबारायांना 4 पोरं होते. एका मुलाचं नाव ज्ञान आहे, दुसऱ्या मुलाचं नाव योगी आहे, तिसऱ्या मुलाचं नाव साधक आहे आणि चौथ्या मुलाचं नाव अनाथ आहे. 4 मुलं आहेत ज्ञानोबारायांना. पहिला मुलगा ज्ञानी, त्याचं ज्ञान नाव आहे. मी म्हणतो म्हणून नाही, साधू संतांनी वर्णन केलं म्हणून सांगतो. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही,
आहे ज्ञानोबरायांना. चला पुढे जातो. दुसरा योगी नावाचा मुलगा आहे. प्रमाण लक्षात आले तर देत राहा. योगी नावाचा मुलगा आहे. ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योगाची माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. लक्षात ठेवा. तिसरा मुलगा आहे. त्याचं नाव साधक आहे. साधकाचा माय बाप दर्शन हरे बाप दर्शन हरे ताप. साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप. म्हणायची नाही. चौथा मुलगा आहे. त्याचं नाव अनाथ आहे. ज्ञानराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. आई वडिलांचं कर्तृत्व आहे. मुलगा आहे. मुलाला काहीतरी संपत्ती द्यावं लागते ना. त्याच्या नावानं काहीतरी करून द्यावं लागतं. ज्ञानोबाराय यांना 4 मुलं आहे. मग ज्ञानोबारायांनी 4 मुलाला काय दिलं हो. तर पहिला जो मुलगा आहे ज्ञान नावाचा मुलगा, त्याला अमृतानुभव नावाचा ग्रंथ दिला, दान करून टाकला. ही संपत्ती तुझ्या नावानं, अमृतानुभव. दुसरा मुलगा आहे योगी, त्याला चांगदेव 65 नावाचा ग्रंथ दिला आणि हे तुला दान, सांभाळ रे बाबा. तिसरा मुलगा आहे साधक, त्याला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ देऊन टाकला. आणि चौथा मुलगा आहे अनाथ, त्याला हरिपाठ देऊन टाकला, हे सांभाळ. काय ज्ञानोबार आहे. आई ठरली हो. कारण आईचं उद्दिष्ट एकच आहे. अजूनही सांगू का, मुलीला किंवा मुलाला आईच्या समोर आपलं दुःख सांगायचं नसतं. आई ओळखत असते. मुलीचं दुःख आई ओळखत असते, सांगावं लागत नसते. एका मिनिटामध्ये उदाहरण देतो. परिस्थिती गरीब आहे. बाई 4 घरी भांडे घासायला जाते.
वडील बिमार आहे, पॅरालिसिस गेलेला आहे. मुलगी लग्नाला आली, पाहायला सुंदर आहे, मुलीचं लग्न झालं. कसं तरी आईनं पैसे गोळा करून मुलीचं लग्न केलं आणि मुलगी आपल्या पतीकडे राहते आहे. पण काही दिवसानंतर मुली आजूबाजूच्या बायाकडे पाहते, तेव्हा तिला असं वाटलं बाजूच्या बायाच्या बोटामध्ये अंगठ्या आहे, गळ्यामध्ये कानामध्ये सुवर्ण आहे. आपल्या पतीकडे आली का, हो मला माहिती आहे तुम्हाला पगार कमी आहे, माहिती आहे मला, पण मी एक तुम्हाला विनंती करते, एखादी सोन्याची अंगठी मला घेऊन द्या ना. हो मला असं वाटते प्रत्येक बाईच्या बोटामध्ये अंगठी आहे, माझ्या बोटामध्ये नाही, म्हणून हात जोडून विनंती आहे, एखादी सोन्याची अंगठी माझ्या बोटामध्ये द्या. तो म्हणाला, अगं दिली असती पण परिस्थिती गरीब आहे, माझा पगार पुरत नाही, मी देऊ शकत नाही तुला सोन्याची अंगठी. ठीक आहे, राहू द्या. मनामध्ये इच्छा राहिली. दिवाळी झाल्यानंतर आईकडे आली. आई म्हणाली, का ग, मी तुझ्या चेहऱ्याकडे पाहतो, तुला कसलं दुःख आहे सांग ना. आई, मला कसलंच दुःख नाही. नाही, तुला दुःख आहे सांग, त्यालाच आई म्हणतात. आई फक्त मुलीकडे मुलाकडे पाहून ओळखत असते याला कोणतं दुःख आहे म्हणून. आई आहे. आई, मला कोणतंच दुःख नाही ग. नाही आई, नाही नाही, सांग, तुला कोणतं तरी दुःख आहे सांग ना. का सांगत नाही. अगं आई, नाही ना ग, वाटलं सांगावं. जेव्हा मनात आलं सांगावं तेव्हा लगेच एक बाई आली. यमुनाबाई, अगं 3 महिने झाले तू 100 रुपये घेऊन गेली तुझ्या त्या मुलीच्या वडिला करता, अजूनही दिले नाही. मुलीनं मनातच ठेवलं, कसं सांगावं. पण सांग. शेवटी मुलगी म्हणते, आई माझ्या पतीकडे मी बोलली, मला एक सोन्याची अंगठी घेऊन द्या. आई म्हणाली, मग नाही म्हणाली ते. बर आई, तू मनावर घेऊ नको, कारण मला माहिती आहे तू 4 घरी 10 घरी भांडे घासायला जाते. तेव्हा आई म्हणाली, तू काळजी करू नको, आज मी 4 10 घरी 15 घरी जात असन, आता मी रात्रंदिवस भांडे घासायला जाईल आणि त्यांना विनंती करीन, अरे मला थोडे थोडे पैसे जास्त द्या, आणि बेटा तू 1 महिन्यानं ये, 1 महिन्यानं तुला एक सोन्याची अंगठी घेऊनच देईन ग, ये 1 महिन्यानं. याला म्हणतात आई. मी याच्याकरता सांगते, जगाचं दुःख जाणणारे ज्ञानोबा आहे. आणि या काल महाराजांनी एक प्रमाण दिलं होतं, ओघाची संसार प्रतिज्ञा केली ज्ञानोबा रायांनी संपूर्ण जगाचं. दुःख नाहीसं होऊन त्यांना सुख मिळावं याकरता प्रतिज्ञा केली. चला पुढे जातो. ज्ञानोबा रायांना सर्वच माऊली म्हणायचे. देवाकडे गेल्यानंतर ज्ञानोबा राय देवाला म्हणतात, देवा मी नामदेवाला न्यायला आलो. देव थोडे विचारात पडले आणि म्हणतात, जा नामा, जा रे बाबा जा. पण माऊली तुम्हाला एक सांगतो, माझ्या नामाला घेऊन जा. तीर्थयात्रा झाल्यानंतर जसं तुम्ही नामदेवाला न्याल तसं माझ्या समोर त्यांना परत आणून द्याल, एवढं करा. एखादं मुलगा असतं ना, आईच्या खूप लाडकं असतं, आई त्याला कुठे जाऊ देत नाही. तेव्हा ते पोरग एखाद्या वेळेस आजूबाजूला यात्रा असली, एखाद्या बाजूच्या गावाला भव्य यात्रा आहे, गावातले सारे लेकरं जातात, स्त्री पुरुष जातात, तेव्हा ते पोरग रडायला लागतं, आई 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 मला त्या यात्रेला जायचं आहे. आई म्हणते, नाही मी आजपर्यंत तुला कुठंच जाऊ दिलं नाही, जायचं नाही. नाही जायचं, नाही आई मी जाणार. आणि पोरग रडायला लागते, तेव्हा आईचं मन दुखतं आणि आई मग काय करते, यमुनाबाई अगं माझी इच्छाच नाही पाठवायची, पण मी पाठवते, पण एक काम कर, या पोराला घेऊन जा, माझ्या पोराचा हात सोडू नको. सखूबाई याचं बोट सोडू नको. काका माझ्या पोरावर लक्ष ठेवा. प्रत्येक माणसाला ती आई सांगत राहते. आणि यमुनाबाई याला घेऊन जा, जसं न्याल तसं परत आणून द्यायचं बरं का. पा घेऊन जा. किती प्रेम आहे, तसंच प्रेम होतं. कारण नामदेव महाराज देवाचे खूप लाडके होते, खूप लाडके. लाडकं असावं नामदेवासारखं. आपणही लेकराचे लाड करत नाही का, पण मी तुम्हाला खरंच वाईट म्हणू नका, आपण लेकराचे लाड करत नाही, आपले लेकरं आपल्या लाडानं वाया गेले.
काय काही काही लोकांचे लेकरं भाऊ लाड होता का हा कोणता लाडू ओ एक लेकरू ब्राह्मण महाराज आले याच्यात आहे का कोणी पूजापाठ करणारे तुम्ही आहे वाटते म्हणून ठीक आहे प्रमोद महाराज आहे आमचे काळे महाराज हा एक सत्यनारायणाच्या पोथी वाचायला एक ब्राह्मण बुवा गेले बसले पाटावर बसले तेवढ्यात त्या बाईचं एकुलतं एक लेकरू 7-8 वर्षाचं 7-8 वर्षाचं असं आलं आई 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 हे कोण होय त्याची आई म्हणे हे ब्राह्मण महाराज आहे ही तो कशाला आले सत्यनारायणाची कथा वाचायला बरं बरं पोरग राहिलं रडायला लागलं काय झालं तुला का रडतो आई आई काय झालं या ब्राह्मणाला एक थापड मारू दे ना काही काही लोकांचे लेकर पहा किती लाडाचे बयकले ना लाडानं वाया गेले पोरग रडायला लागलं आई या ब्राह्मण बोलले मला एक थापड मारू दे थापड मारू दे थापड मारू दे शेवटी पोरग रडायला लागलं आणि मग ब्राह्मण ती पोराची आई म्हणते महाराज एकलंच आहे एकलंच आहे हे रडलं तर माझं एवढं मन दुखते रडू नको नाही आई मला एक थापड मारू दे अरे पण ब्राह्मण होय ना त्यांना मारायचं नसतं त्यांच्या पाया पडायचं असतं त्यांना मारायचं असतं नाही आई मला एक थापड मारू दे शेवटी पोरग रडायला लागलं बाई म्हणे ब्राह्मण बुवा 201 रुपयाची बोली झाली आहे म्हणा तर 100 रुपये वाढून देतो पण पोरग रडलं तर माझं लय मन दुखते एक मारू द्या ना लहानच मी याच्याकरता सांगतो लहानच आहे मारू द्या एक पोरानं भाऊ ब्राह्मणवाले थापडच मारली मी याच्याकरता आता हे सांगा मला लाडानं वाया गेलेलं होय का लाड करणं होय का लाडानं वाया गेलेलं काही काही लहान लहान पोरं पहा आताचे पोरं तर बापावर गोडे उठायचे आताचे लहान लहान लेकरं एका गावाला कीर्तनाला गेलो तर फक्त एक असं बातम्या ऐकायच्या होत्या ते पोरग पाहून राहिलं होतं दुसरं सिरियल त्या पोराला म्हटलं पाहू दे ना रे असं पाहायचं अरे पाहू दे ना जरा असं बातम्या पाहू दे म्हटलं आता काहीतरी आहे का असं पाहायचं शेवटी त्याचा बाप दे पाहू दे ना टाईम आहे 5 मिनिटं 5 मिनिटानं त्यानं रिमोट ते टीव्हीचं रिमोट बापाच्या हाती दिलं पोरग गेलं बाहेर बापानं टीव्ही लावून पाहिला म्या टीव्ही लावून पाहिला टीव्ही लागत नाही पोरग बाहेरून आलो बाप म्हणे का रे टीव्ही काऊन लागत नाही शेल काढून नेले होते त्यानं रिमोट ते शेल काढून नेले एवढे तर पुठ्ठे पैकलेले आहे विठाला आवडते सर्वाला तोची आवडे देवाला संत सर्वांना आवडतात म्हणून देवाला संत आवडतात एवढे देव प्रेम करायचे आणि या महाराज तेव्हा देव म्हणतात ज्ञानोबा घेऊन जा घेऊन पण जसं नेलं तसं परत करून माझ्याकडे परत आणशील निघाली मंडळी पुढे तीर्थयात्रा झाली पण मी पुढचं काहीच सांगत नाही एवढ्या करता सांगतो बस ज्ञानोबारायांचं काहीतरी वर्णन व्हावं या सप्त्यामध्ये ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन व्हायला पाहिजे म्हणून करतो आहे आणि अशा प्रकारे निघाले पुढे मग चला औंढा नागनाथला गेले फिरविले देऊळ जगा माझी हे पाहून घ्या तुम्ही चरित्र आता ते चरित्र मांडत नाही पण असं जात असताना एखादा प्रसंग तुमच्या समोर मांडायचा म्हणून मांडतो आहे असं म्हणतात अजमेरच्या बाजूला 16 किलोमीटरवर धारातीर्थ नावाचं गाव होतं वाजवा थोडी वाजवा धारातीर्थ नावाचं गाव आहे ज्ञानोबाराय 4 भावंड कबीर महाराज होते म्हणतात नामदेव महाराज अनेक मंडळी आहे हनुमंतरायाच्या मंदिरावर गेले थांबले रात्रीला कोणी भोजनाकरता बोलावलं नाही तसेच झोपलेत दुसऱ्या दिवशी कमलाकर नावाचा गृहस्थ आहे नास्तिक तत्वाचा आहे पत्नी मात्र खूप आस्तिक आहे पत्नीला कळालं की आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वर महाराज सोपान काका
मुक्ताबाई, नामदेव महाराज, संत मंडळी आली, हनुमंतरायाच्या मंदिरावर थांबलेली आहे, पण त्यांना कोणी भोजनाला रात्रीला बोलावलं नाही. परिस्थिती हलाखीची आहे, गरिबीची आहे. घरामध्ये खायला सोय नाही. एकुलता एक मुलगा आहे, गोपाळ नावाचा, 7 वर्षाचा मुलगा आहे. पतीच्या समोर गेली, पाया पडली. लागूनिया पाया विनवितो तुम्हाला, मग एवढंच घ्यायचं, पुढचं नाही. पाया पडली आणि ज्ञानोबा ती पत्नी पाया पडून आपल्या पतीला म्हणाली, अहो काय आपल्या इथे हनुमंताच्या मंदिरावर ज्ञानोबा आले म्हणतात, मुक्ताबाई आली म्हणतात. बरं, मग आपल्याकडे भोजनाकरता बोलवायचं आहे त्यांना. अगं, हे डोक्यात फरक पडला का? 4 दिवस झाले आपल्या घरामध्ये खायला काही नाही. एकुलतं एक मूल अन्ना करता तरसतो आहे, वाट पाहतो आहे. मला भूक लागली, त्याला खाऊ घालायला काही नाही. आणि तू म्हणतो की यांना बोलावणार? अक्कल आहे की नाही? पण तिनं हट्ट केला, रडायला लागली, पाय सोडायला तयार नव्हती पतीचे. शेवटी पती म्हणाला, ठीक आहे. ज्ञानोबारायांच्याकडे गेला. ज्ञानोबारायांना सांगितलं, आमच्याकडे भोजनाला यावं, पण माझ्या पत्नीची इच्छा आहे म्हणून तुम्हाला सांगायला आलो. ज्ञानोबारायांना काय ओळखत नाही साधू संत. ज्ञानोबारायांनी सर्व ओळखून घेतलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, नाही, मी येणार नाही. येऊन पत्नीला सांगितलं, ते त्यांनी नकार दिलाय. बाई रडायला लागली. कमलाकरांची पत्नी खूप रडायला लागली. तेव्हा गोपाळ नावाचा एकुलता एक मुलगा, 7 वर्षाचा मुलगा आहे. आई 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 काय झालं ग? का रडतेस तू? आई, अगं का रडतेस? अरे काय सांगू, असं वाटतं मनाला की ज्ञानोबारायांनी आपल्याकडे यावं, भोजन करावं. आपल्या घरी खायला काही नाही, मी 4 घरी भीक मागितलं असतं, परंतु मनामधली इच्छा आहे ती तशीच राहते. ज्ञानोबारायांनी यावं, पण नाही म्हणाले. काय करावं? आई, काळजी करू नको, ज्ञानोबारायांचा होकार मी आणतो. गोपाळ नावाचा मुलगा निघाला, ज्ञानोबारायांच्या पाया पडला. आणि पाया पडल्यानंतर ज्ञानोबारायांना म्हणायला लागला, माऊली तुम्ही नाही म्हणालात? अहो तुम्हाला माहिती आहे माझ्या आईला किती दुःख झालं. आईच्या डोळ्यात अश्रू थांबत नाही. किती रडते आहे माझी आई. माऊली असं का करता? का माझ्याकडे येत नाही? अहो काय आमचं पाप आहे असं सांगा तरी आम्हाला, काय येत नाही? शेवटी नाईलाज झाला आणि ज्ञानोबाराय म्हणतात, ठीक आहे रे, 12 वाजता तुझ्याकडे ये. आई, माऊली येणार. अतिशय आनंद आहे, माऊली येणार. बाईनं कसं तरी इकून तिकून आणलं, स्वयंपाकाला सुरुवात केली. सरपंच संपलं म्हणतात. आणि सरपंच संपल्यानंतर आई, सरपण म्हणजे इंधन संपलं, चुलीमध्ये घालायचं. तेव्हा आई म्हणाली, काय रे गोपाळ, इंधनही संपलं. आई, बाजूला आंब्याचे झाड आहे ना, त्या आंब्याच्या वाळलेल्या काळ्या मी तोडून आणतो. 7 वर्षाचं पोरगा आहे, पण कसं तरी झाडावर चढलं, वाळलेल्या काळ्या तोडतोय टाकतोय. आणि बाजूला एक खोपा होता, त्या खोप्यामध्ये साप होता. तो साप मगापासून पाहतो आहे, माझ्या समोर काहीतरी येतो आहे, जाते असं हात. जेव्हा असा हात त्याने ती काळी केली अशी, लगेच असा एकदम पोरगा ओरडला, आई आई म्हणून ओरडला, खाली पडला. आई 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 आई. बराच वेळ झाला. आई रडायला लागली. तिचे पती आल्यानंतर म्हणाले, अहो बराच वेळ झाला, पोरग आंब्याच्या काळ्या आणण्याकरता त्या जंगलामध्ये गेलाय समोर, बराच वेळ झाला, का आलं नाही? जाऊन पहा. जेव्हा वडील येऊन पाहतात तर पोरग पडलेलं आहे खाली, प्राण जायची वेळ जवळ आलेली होती. वडिलांनी त्याला मांडीवर घेतलं. त्याने सांगितलं, बाबा एकच तुम्हाला विनंती आहे, माझी हात जोडून विनंती आहे बाबा, आता मी मरणार, आता मी जगत नाही बाबा, पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, माझ्या आईवर रागवू नका. आणि एक तुम्हाला सांगतो, आईला म्हणा आणि तुम्ही आणि आई ज्ञानोबाराय आपल्या घरी आल्यानंतर, त्यांचं भोजन झाल्यानंतर, मग ते परत गेल्यानंतर रडा बाबा, तोपर्यंत डोळ्यातला अश्रू जाऊ देऊ नका, माऊलींना कळू देऊ नका मी मेलो म्हणून. आईला सांगा, आई रडू नको. हे आईला सांगा, बाबा सुटला प्राण. आणि त्या पोराचा प्राण सुटल्यानंतर पोराचं ते देह खांद्यावर आणला. आई पाहते आहे, रडते आहे, पाहते आहे. तेव्हा नास्तिक तत्वाचा
तो मनुष्य पण पत्नीला हात जोडून म्हणायला लागला, तुझ्या समोर हात जोडतो ग, रडू नको. अगं आपलं पोरग काय जन्माला आलं, असं पोरग आपल्या घरात आणि आपल्याला सोडून गेलं. अगं तो म्हणतोय आईला रडू देऊ नका, बाबा तुम्ही रडू नका, तुम्ही आई, आणि तो म्हणतोय पत्नीला रडू नको, रडू नको. पोराचं प्रेत बाजूला ठेवलं, पांढरा कपडा टाकला, बाई स्वयंपाक करायला लागली. आणि बाई स्वयंपाक करत असताना पुन्हा पुन्हा रड यायचं. ती बाई यायची, पांढरा कपडा बाजूला करायचा, एखादा मुका घ्यायचा, पुन्हा अश्रू पुसायची, स्वयंपाक करायची, पुन्हा अश्रू पुसायची, स्वयंपाक करायची. आणि ज्ञानोबारायांना ठरल्या वेळावर ज्ञानोबाराय आले. सर्व तयारी झाली. ज्ञानोबाराय भोजना करता बसले. सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, नामदेव महाराज, कबीर महाराज ही संत मंडळी अशी बसली. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. आणि मग करायचं सुरुवात. तेव्हा घरमालक हात जोडून उभा आहे आणि म्हणतो आहे, सुरुवात करा माऊली, करा सुरुवात. अरे सुरुवात केली असती, पंजा गोपाळांनी मला आमंत्रण दिलं, तो कुठं आहे रे, तोंड दिसत नाही ना. पोराची आई सांगायला लागली, पोरग थोडं खोडकर आहे, म्हणून आम्ही पोराला खेळण्याकरता बाहेर पाठवलं. आम्हाला वाळताना त्रास देईल, तुम्हाला भोजन करताना त्रास होईल म्हणून त्याला खेळण्याकरता बाहेर पाठवलं. प्रेत तर झाकून ठेवलाय हो, पण सांगते आहे आई, त्याला बाहेर पाठवलं. ज्ञानोबाराय म्हणाले, जोपर्यंत पोरग आमच्या समोर बसत नाही तोपर्यंत आम्ही भोजन करत नाही. वडील म्हणाले, काय करू आता, पोरगही गेलं आणि तुम्ही जर भोजन केलं नाही तर आम्हाला काय, आमचं काय भाग्य म्हणा, दुर्भाग्य, किती दुर्भाग्य आहे. अहो पुराणी मर्तानी सांगितलं ज्ञानोबाराय उपाशी जायला नको, म्हणून हे सर्व अश्रू आम्ही पितोय. डोळ्यात अश्रू येऊ देत नाही. अश्रूचं धरण फुटलं आणि अश्रूचं धरण फुटल्यानंतर एकदम आई म्हणाली, तुम्ही म्हणता गोपाळ समोर पाहिजे, पण कसा येईल. ज्ञानोबाराय म्हणतात, काय झालं गोपाळला, काय झालं, गोपाळ पाहायचाय. ते बघा, ते जे प्रेत आहे ना, पांढरा कपडा टाकलेला आहे, ते प्रेत माझ्या पोराचं आहे. काय झालं त्याला, सर्पदंश झाला, सर्व सांगितलं. ज्ञानोबाराय, मुक्ताबाई म्हणते, दादा चाल. अरे असं कसं मरू देत त्याला. अरे ज्या बाईनं एवढ्या आवडीनं आपल्याकरता स्वयंपाक केला, दुसऱ्याच्या घरी जाऊन मागितलं, घरामध्ये खायला नाही, ही अवस्था आहे. जो मनुष्य नास्तिक तत्वाचा आहे, आज तो हात जोडून आपल्या समोर उभा आहे आणि ते पोरग मरू द्यायचं काय. ज्ञानोबाराय, मुक्ताबाई आले, उभे राहिले, कपडा काढला. ज्ञानोबाराय म्हणते, गोपाळ, ए गोपाळ उठ. अरे आम्हाला भोजनाकरता बोलावतो आणि तू झोपून राहतोस, चल उठ. उठ म्हटल्यानंतर हात हलायला लागले. आई पाहायला लागली, पायामध्ये कंपन, हातामध्ये कंपन व्हायला लागला. आई पाहायला लागली, आपल्या पतीकडे म्हणा पाहून म्हणते, हो पहा तर खरी, पहा आपला गोपाळ जिवंत. असे अनेक प्रकारे ज्ञानोबारायांच्या हातून असे कार्य घडले. पंढरपूरला परत आले आणि पंढरपूरला परत आल्यानंतर मावंद ठरलं, बसले आहे. ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा बसले आहे. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणतात नामदेव महाराजांना, काय नामा, ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये राहिलास ना. हा देवा, मग मला सांग नामदेवा, ज्ञानोबारायाच्या संगतीमध्ये तुला सुख मिळालं का. असं म्हटल्याबरोबर नामदेव महाराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्हाला काय सांगू, नामदेव महाराजांच्या संगती, ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये एवढं सुख भेटलं, एवढं सुख भेटलं, केवढं
अहो काय सांगू त्या अभंगाच्या पहिल्या संत संगतीचे काय सांगू संगतीचे काय सांगू सुख या अभंगामध्ये हा जो काय आलेला आहे ना याला अनिर्वाचनीय वाचक काय म्हणतात. कारण काय हा शब्द 6 प्रकारे योजला गेलेला आहे. पारमार्थिक दृष्ट्या, व्याकरणाच्या दृष्टीनं, परमार्थाच्या दृष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं काय हा शब्द याचे 6 प्रकार केले आहे. एक प्रश्नवाचक काय आहे लक्षात राहील तर ठेवा. प्रश्नवाचक काय आहे, उपेक्षावाचक काय आहे, खेदवाचक काय आहे, आश्रयवाचक काय आहे, स्वसिद्धांत वाचक काय आहे आणि अनिर्वाचनीय वाचक काय आहे. प्रमाण प्रत्येकाचे दिले तर वेळ कमी पडेल, वेळेअभावी प्रत्येकाचे पण प्रश्नवाचक काय पटवून देण्याकरता एखादं प्रमाण प्रश्नवाचक काय नोहे केले
काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले. प्रश्नवाचक काय? काही काही लोक म्हणतात देव काय करतो. हा, तुकाराम महाराजांनी प्रश्न केला, देव काय करत नाही. जे मनापासून भगवंताचं नाव घेतात. कालच प्रसंग झाला बेदरचा बादशाह शेना नावे. मला प्रसंग सांगून वेळ घ्यायचा नाही, फक्त तूर्त एवढं सांगायचं आहे. ज्याने आपलं जीवन भगवंताच्या समोर समर्पित केलं त्याच्याकरता देव काय करत नाही. हो, काय करत नाही. देव काहीही करतो. काही काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले. प्रश्नवाचक आहे, याच्यातच उत्तर आहे. प्रश्नही याच चरणामध्ये आहे, उत्तरही याच चरणामध्ये आहे. ज्याने भगवंताचं नामस्मरण केलं एका चिंतिता विठ्ठले, देव त्याच्यासाठी काहीही करतो असंच उत्तरही आहे. एवढं लक्षात घ्या. प्रश्नवाचक. आता हा झाला काय. कधी कधी उपेक्षावाचक काय. समाजाकडे पाहून, साधू संतांनी समाजाकडे पाहून समाजाची उपेक्षा केली. आय रे गाय ती थोडी मालकोन्स आणि भैरवी दोन मिळून आहे. बघा,
उपेक्षावाचक काय? येर काय ती थोडी श्वान सुकर. अरे तुमच्यापेक्षा ते पुत्र मांजर बरे आहे नाही का? ते कोंबड्या बरे आहे. ठेवू नये असं म्हणतात. घरामध्ये लक्ष्मी राहत नाही, दारिद्र्यता येते. ज्या माणसाच्या घरामध्ये कोंबडी आहे, बकरी आहे, मांजर आहे आणि गाढव आहे, हे चार कधी घरात ठेवत नाही. आपण गाढव ठेवत नाही कारण आपणच गाढव कधी घरामध्ये ठेवू नये. काही काही लोकांच्याकडे असतं गाढव, पण पहा ज्यांच्याकडे गाढव आहे ना त्यांची श्रीमंती कधीतरी वाढली का पहा. नाही, ते गाढवावर काय आणायचं ते आणतात वज, पण श्रीमंती वाढत नाही. ज्याच्या घरात कोंबड्या आहे, बकरी आहे, त्याची श्रीमंती कधीच वाढत नाही. बरं आता जाऊ द्या, चला पुढे जात. पोटावर वाद्य टाळे ठेवायचं असेल तर पोटावर ठेवून वाजत नका जाऊ पाहिजे. ज्या माणसानं टाळ असा पोटावर ठेवून वाजवला त्याला किती काही सप्ते केले तर पैसे पुरत नाही. मी लिहून देतो पेपरवर. कधी पोटावर कोणतंही वाद्य ठेवून वाजू नका. जेवढे मातंग समाजाचे लोक आहे क्षमा मागतो, पण ते वाद्य वाजवताना असे पोटावर किती काही त्याने पैसे कमावले तरी मागतच राहतात. लक्ष्मी वास करत नाही त्याच्या घरामध्ये. पोटावर ठेवायचं नाही. ठीक आहे, छातीवर घ्या ना, घ्या, काही हरकत नाही. पोटावर ठेवू नये म्हणतात. ज्यानं पोटावर वाद्य ठेवलं त्याचं पोट बसलं. आलं का लक्षात? आणि तुम्ही बहुतेक पहा मातंग समाजामध्ये जे वाद्य आहे वाजवल्या जाते हे सर्व काय आहे? पोटावर ठेवल्या जाते. ती पुंगी अशी असते, अशीच असते, ते तर पोटावरच असते. म्हणून वाद्य पोटावर ठेवून वाजू नये. चला पुढे जातो. त्याच्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही. साधू संतांनी समाजाकडे पाहून उपेक्षा केली. येर काय ती थोडी श्वान शुकरे बापुडी. अजून सांगू कधी कधी खेदवाचक काय? तिसरा, साधू संतांनी खेद व्यक्त केला. खेद काय शब्दाद्वारे खेद व्यक्त केला? काय तुझा जीव जातो एक दिवसी, काय तुझा जीव जातो एक दिवस उपवास केला तर काय तुझा जीव
काय शब्दाद्वारे खेद व्यक्त केला. काय काही काही लोक एक दिवसाचा उपवास करत नाही हो, नाही करत. मी बरेचदा सांगत असतो, उपवास एक दिवस एकादशीचा पर्व काळ आहे, करा. एक एकादशी तर करा, 15 दिवसातून 15 दिवसा एक एकादशी कारेन करशी व्रतसार काय तुझा जीव. एक फक्त व्रत करा एकादशीचं. पण महाराज आमच्याकडून राहवल्या जात नाही. मी तर बरेचदा सांगत असतो, तुमच्याकडून राहवल्या जात नसन तर शेंगदाण्याचं पोताना त्याच्यात मुंडकं खुपसा, दुसऱ्या दिवशी काढा. काढूच नका ना, दिवसभर काढू नका, रात्रभर काढू नका, दुसरा दिवस निघाल्यावरच मुंडकं बाहेर काढा. पण एकादशी काय हरकत आहे. पण लोक एकादशी करत नाही. आज तर एवढं दुःखाची गोष्ट आहे हो, खरंच खेद व्यक्त करावं असं वाटतो. एकादशीच्या दिवशी लग्न निघून राहिले, हजारो लोक अन्नदान एकादशीच्या दिवशी होऊन राहिलो. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, हे संत म्हणजे ज्ञानोबा राय, त्यांचं किती मन दुखत असेल आजही. हे लोक काय करतात, काही लोक विचारच करत नाही. काही काही लोक तर असे बहादर आहे भाऊ, पंगत दिसली की बसले, बस फक्त पंगत दिसायची, पंगत दिसली बसले. घरमालक म्हणे कोणाकडून आले, कोणाकडून आले. तो बसणारा म्हणे मी मुलीकडून आलो. बर, तुम्ही कोणाकडून आले. तो म्हणे मी मुलाकडून आलो. घरमालक म्हणे विचार करा, खरंच कोणाकडून आले. मुलीकडून आलो. दुसऱ्याला म्हणे तुम्ही कोणाकडून आले. मी मुलाकडून आलो. घरमालक म्हणे नकट्या पंगत तेरवीची होय ना. पंगत कायची तेरवीची. लोक पंगत दिसले काय दिसले की बसलेच होय. कायची पंगत हो हेही पाहत नाही. एक जण तर भाऊ जेवायला बसला, 2 तास झाले, 3 तास झाले तरी उठायचा पत्ता नाही. 12 वाजता बसला, 12, 1, 2 बसला. घरमालक म्हणे 4 पंक्ता झाल्या उठल्या तरी तुम्ही उठत ना. तो म्हणे पत्रिकेवर 1 ते 4चा टाइम पत्रिकेवर 1 ते 4चा टाइम लिहिलाय. आपल्या खात्यात अजूनही 2 तास शिल्लक आहे. म्हणजे काय लोक याच्याकरता सांगतो. अरे एक दिवस तर फक्त अन्नाचा त्याग करा, एक दिवस. काय तुझा जीव. खेद वाचक काय आहे, आचर्य वाचक काय, स्वसिद्धांत वाचक. आणि आजच्या या कीर्तनामध्ये आलेला जो काय आहे हा काय अनिर्वाचनीय वाचक काय आहे. अनिर्वाचनीय वाचक काय कशाला म्हणतात, जेथे वाणी खुंटीत होऊन जाते, सांगताच येत नाही, सांगताच येत नाही. सांगायची इच्छा होती, आनंद खूप येतो मनामध्ये, असा एक प्रसन्नता निर्माण होते आणि खूप आनंदामध्ये सांगावंसं वाटते. अहो काय सांगू तुम्हाला, एवढं सुख झालं, एवढं सुख. अहो सांगा ना काय सांगू, काय पण सांगा ना काय सांगू. तर सांगता येत नाही. त्याला म्हणतात अनिर्वाचनीय वाचक काय. परा, पच्छंती, मध्यमा, वैखरी 4ही वाण्याची ते खुंटीत होऊन जाते, त्याला म्हणतात अनिर्वाचनीय वाचक काय. ती अवस्था झाली. मला सांगा सांगता येते काय, का सांगता येत नाही. कारण साधूच्या संगतीमधलं सुखच सांगता येत. कोणीतरी सांगा, ज्ञानोबा रायांच्या संगतीमध्ये नामदेव महाराज राहिले पण सुख नाही सांगता येत. सांगा ना साधूच्या संगतीमधलं सुख, कोणीतरी सांगून दाखवावं. संत समागमी हा नित्य गुणावे तुझी नामे होती. वा वा, एवढा फायदा आहे साधूच्या संगतीमध्ये. एवढा फायदा आहे. महाराजांनी बाबांनी प्रमाण दिलं, एवढा फायदा आहे. सांगू आता, मला बाबांनी प्रमाण दिलं, 1 मिनिटामध्ये सांगतो. रात्रीचं तुकाराम महाराजांनी लोगावला कीर्तन केलं. तुकाराम महाराज निघाले देऊला, रात्रीची वेळ आहे. तुकाराम महाराज कीर्तन झाल्यानंतर त्या लोगावला थांबत नव्हते. जिथं तुकाराम महाराज कीर्तन करत होते तिथं तुकाराम महाराज थांबत नव्हते. तुम्ही म्हणाल तुम्ही तर कालपासून येऊन बसले नाही का, हा विनोद आहे. तुम्ही का थांबता. तुकाराम महाराज म्हणतात जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शिवावे. मग आता जिथं कीर्तन केलं तिथे अन्न सेवन करता येत नाही. तुम्ही कालपासून खाऊन राहिले.
तुकाराम महाराज थांबत नव्हते. याचं प्रमाण आम्ही उत्तर असं देतो, बाबा जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवा. आता मी इथं कीर्तन केलं, इथं नाही जेवतायत म्हणजे इथं मी भोजन करत नाही, इथं अन्न सेवन करता येत नाही. पण तुमच्या घरी, परसरामजीच्या घरी, हा आजच सकाळी झालं, ताव मारला आम्ही नाही. काल बाबांच्याकडे इथे होतं, तेथे अन्न न शेवावे. अर्थ तर लावाच लागणार, तर त्याला इलाज नाही. कधी कधी अर्थ लावावं लागते आम्हाला. हा जाऊ द्या, बरेचसे याचे अर्थ लावावे लागतात, काय करता. तुकाराम महाराज रात्रीला देऊला जात असताना 3 चोर आले. चला पहिले खिशात पहा काय. आता साधूच्या खिशात काही नसते. आजचे साधू नाही ते तुकाराम महाराज होते. आता तो साधूच्या खिशात सर्वात जास्त पैसा, आजच्या काळात सर्वात जास्त पैसा असन हा साधू. गले में लॉकेट, जेब में पॉकेट, शरीर पर जैकेट, और वही साधू होता है सुपर हिट. ह्या ज्याच्याकडे गोष्टी आहे तो खरा साधू. आता हा असे झमझम कपडे चमकतात काही काही साधूचे. मी त्याबद्दल नाही, कपडे चांगलेच घालायला लागेल. हा काही काही लोक तर काय, काही काही लोक तर असे आम्हाला बोलतात, हो काय आता. कधी कधी भागवताला जातो, भागवताला गेल्यानंतर खरंच घडलेला प्रसंग. मी जाळा, 2 माणसं माझ्यासोबत जाळेजुळे होते, एक पातळ होता असा, असं समजा जितू भाऊ सारखा. हा बाया 2-3 हापसून राहिल्या होत्या, काही घेणं ना देणं, कधी लावून येणं. त्या बाया म्हणे पाय ना हरामाचं खाते, पाय तो कसे जाळेजुळे झाले. आता काही बोलायची गरज आहे काय. पण त्या बाया बोलायला लागल्या, हरामाचं खायला भेटते आणि पाय ना कसे हा गोड गोड खायला भेटते. दुसरी बाई म्हणे अहो तो बाजूचा पाय ना तो असाच आहे. ती बाई म्हणे त्याने पचत नाही ना. मी याच्यासाठी सांगतो, त्याले पचत नाही, काही काही नाही पचत. काय करावं. एखाद्या माणसाले बासुंदीच्या हौदात जरी 15 दिवस ठेवलं तरी तब्येत दुरुस्त होत नाही. काही काही असे आहेत भाऊ, असे जाळे आहे. एक माणूस तर एवढा जाळा, पोलिसांना त्याला अडवलं, एवढं मोठं बोर्ड लावलाय म्हणे जड वाहना करता रस्ता बंद आहे तरी जाऊन काय. काही काही लोक जाळी असते. याटोवाले याटो घेऊन पडतात आपल्या धाकानं, आला चला याटोत बसू देत नाही, जागा नाही. काही काही लोक आमच्यासोबत बहुतेक जाळेजुळेच असतात, आमच्यासोबत नसतात असे पातळ, बहुतेक नाही. कधी कधी पाहा लागते. एक तर माझा चोपदार आहे, एवढा मोठा भात खाते तू, मी अंगणी धाकानं त्याला कुठं कुठं खाल्लं. पण असा प्रभाव पडते एसटी मध्ये बसला की महाराज लोक लगेच बाजूला होते, आपल्याला जागा भेटते. बरेचदा पाहिलं मी. एकदा तर एक साहेबाला, एका साहेबाला असा एक आला साहेब, एक व्यक्ती आला, एक साहेब बसले होते, एक व्यक्ती आला. येताना त्या साहेबाच्या पायावर पाय पडला. ते साहेब एवढे रागावले, नालायका मूर्खा, अक्कल आहे की नाही तुला, चालता येत नाही, माझ्या पायावर पाय दिला, मारू काय. तो म्हणे दादा साहेब माझ्याकडून चूक झाली, मी पाया पडतो, क्षमा मागतो. तो एवढा बोलला, एवढ्या शिवीगाळ केल्या. आम्ही मागं बसलो होतो चोपदारांनी. चोपदार म्हणे पाहू काय आले. हे आपला रोलच नाही ना याच्यात, ते त्याचं सुरू आहे सध्या, राहून दे. नाही म्हणे महाराज आले तर पायतोच. एवढ्या शिव्या दिल्या. फक्त काय हो हळूच जसा पाय पडला त्या साहेबाच्या पायावर. आणि मग जेव्हा आम्ही निघालो, चोपदार म्हणे याच्या पायावर थोडासा पाय पडला, यानं किती शिव्या दिल्या. आता महाराज पायदा, यानं पायात जोडा होता, दाबला पाय. तो चोपदार काय म्हणे, काय झालं. काही नाही काही नाही. लोक असे आहेत भाऊसाहेब, याच्यासाठी सांगतो. काय लोक एवढे जाळेजुळे असतात काही, जाऊ द्या. हा पण अशी बोलतात, विठाला विठाला आपलं भोजनापासून विषय पुढे लांबला आहे. चला विषयावर जातो. अनिर्वाचनीय वाचक काय आहे सांगता येत नाही. महाराज तुकाराम महाराजांचा प्रसंग, आणि तुकाराम महाराजांच्या खिशात पैसे नव्हते. त्याच्यामध्ये एका व्यक्तीने ओळखले तुकाराम महाराज आहे.
कीर्तनाची वेळ जणू काही संपली, 10 मिनिटं शिल्लक काही एवढा प्रसंग सांगून कीर्तना टोकतो, त्याला इलाज नाही आणि पुढे जाणार नाही. दोघं म्हणतात चला आपण याला चोरी करायला घेऊन जाऊ, कोणी का असे ना चोरी करायला घेऊन जाऊ. एका व्यक्तीनं चोरानं ओळखलं, तो चोर म्हणाले हे देवगावचे तुकाराम महाराज आहे, यायला घेऊ नका. दोघं म्हण नाही नाही त्यांना सोबत घेऊ, त्या साधू लोकांना घरचे रस्ते माहीत असते, चोर वाटा यांना माहीत असते, चला घेऊन. त्या एकाच चोरानं सांगितलं काही करा बरं, साधूच्या मांग लागू नये. याच्यासाठी साधूच्या मागे लागलं तर आपलं बरं होणार नाही, साधूच्या मागे लागू नका, याला घेऊ नका. पण बहुमत दोघांचं मत एकीकडे पडलं, नाही याला घ्यायचं घ्यायचं. आणि निघाल्यानंतर त्या कासारबुवांच्याकडे चला, तुकाराम महाराजांनी सांगितलं कासारबुवाकडे जायचं आहे रात्री चोरीला. बरं, आतमध्ये जाण्याचा रस्ता मला माहिती आहे, तुम्ही चिंता करू नका. रात्री अर्धरात्र झाली, गेले तुकाराम महाराज, सांगितलं माझ्या मागं मागं या. बरं, तुकाराम महाराज म्हणे मला वर जाता येते, मला माहिती आहे रस्ता, मी वर जातो. तेव्हा त्या चोराईनं सांगितलं एक काम करा, वर जा, वर गेल्यानंतर चांगल्या भारी भारी वस्तू फेक जा आमच्यासाठी. काय कर जा, चांगल्या भारी भारी वस्तू फेक जा. बरं म्हणे. तुकाराम महाराजांना असं सांगितल्यानंतर तुकाराम महाराज वर गेले आणि यांनी भारी वस्तू फेका. आता तुकाराम महाराजांना जीवनामध्ये भारी वस्तू कायले म्हणते हेच माहित नाही. तुकाराम महाराजांनी इकडे तिकडे पाहिलं, भारी वस्तू काय पाव, तर तुकाराम महाराजांना जातो दिसलो. तुकाराम महाराज म्हणे आपल्याला सांगितली भारी वस्तू. मग तुकाराम महाराजांना काय केलं, ते जातं उचललं, फेकलं. हा नाही ना, डोक्याला हात लावला, एवढी भारी वस्तू नाही, याच्यापेक्षा थोडी कमी भारी वस्तू. बरं, तुकाराम महाराजांना पाहिलं, तुकाराम महाराजांना तो वरवंटा ते असते का नाही कुटाचा, काय म्हणते वरवंटा दिसला एक लाटाचा, ते काय वाटाचा, हा तर आमच्याकडे वाटाचं काम नाही लक्षात राहत, वाटाचा ते वरवंटा फेकला. ते चोर म्हणाले याच्यापेक्षा हलकी फेका हलकी. तुकाराम महाराजाला वाटलं आता हलकी कोणती आहे, तुकाराम महाराजांना सूप फेकलं. याच्यापेक्षा हलकी फेका काय असं, चहा गाळणी फेकली. वेळ झाला तुकाराम महाराजच्या काकड्याचा. जगजोगी जगजोगी सर्व उठले, पत्नी उठली, मुलगा सुनबाई सर्व उठले. पाहता तुकाराम महाराज सर्व तुकाराम महाराजच्या पाया पडले. यांना असं वाटलं आता काय करावं. 3 चोर त्या काळामध्ये ज्वारी गहू ठेवायच्या कणगे असायच्या, ते खाली होत्या. 3ही चोर त्या कणगेत जाऊन लपले आणि मग तुकाराम महाराज उठले. असे काकडा झाल्यानंतर ते उठून ते तुकाराम महाराजांना म्हणतात महाराज केव्हा आले. तुकाराम महाराज म्हणतात बराच वेळ झाला यायला. असं का, बरं 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 आले तुम्ही. हा, तुकाराम महाराज म्हणे मी आलो पण एकलाच नाही आलो, मला 3 सोबती आहे. ते कणगीमध्ये लपलेले म्हणे आता काय करावं, हा मला 3 सोबती आहे. मग तुकाराम महाराजांनी असं सांगितल्यानंतर ते कासारबुवा सर्व पत्नी ते आले. त्याच्याकडे पाहते, ते टुकटुक पाहत जाय, ते आईस्क्रीमच झाले होते. काय करते, या बाहेर आले. तुम्ही तुकाराम महाराजांच्या सोबत आले, आता एक काम करा, आमच्याकडून तुम्हाला अभ्यंग स्नान. तुकाराम महाराज आणि 3 चोरांना अभ्यंग स्नान झालं. तदनंतर ते कासारबुवा म्हणाले आता तुमच्याकडे तुम्हाला पाहुणचार म्हणून आता तुमच्याकरता स्वयंपाक मिष्टान्नाचं भोजन झालं. पाट वाढले, रांगोळ्या काढल्या, पाट ठेवले, ताटं वाढले, त्या पाटावर ताट ठेवले, अगरबत्त्या लावल्या, सुगंध, आणि भोजनाला सुरुवात करायची आहे. करा सुरुवात. आणि मिष्टान्नाचं भोजन सुरुवात झाली. नंतर त्या बुवाने या 3 चोरांना आणि तुकाराम बुवांना नवीन कपडे घालायला दिले. आणि कपडे घालायला दिल्यानंतर त्यांना त्या काळामध्ये असं म्हणा, आपल्या काय जवळचे जाते काय 200-200 रुपये दक्षिणा दिली. हा, कारण कोणाकडे जेवायला गेल्यानंतर भोजना करता गेल्यानंतर लोक खर्च खूप करतात, पण महाराजांना देत नाही.
तेच जा. त्यातल्या त्यात आहे, जाऊ द्या, मला त्याबद्दल बोला. तुम्ही म्हणाल हा काही काही लोक मग महाराज लोक असे आवडीने येतात, असे फुरके मारू मारू जेवतात, पण काही दिलं नाही तर मन दुखत असते. जरा विनोद आहे. आणि मग त्या काळामध्ये 200-200 रुपये दक्षिणा दिली. आणि आता फक्त मला एवढं सांगा, आता त्या चोरांना एवढं विचारा, का हो तुम्ही रात्रभर तुकाराम महाराजच्या संगतीत राहिले, तुम्हाला काय सुख भेटलं? विचारा बरं, काय सुख सांगता नाही येत भाऊसाहेब. काय सुख भेटलं हे सांगताच येत नाही, सांगता येत नाही. अहो तिथं रडायला लागले. त्यांना जेव्हा विचारलं समजा तुम्हाला काय सुख भेटलं, तर हेच म्हणतील की आयुष्यात कधी आमच्या कोणी पाया पडलं नाही. हा चोराच्या पण पाया पडते, आमच्या पाया पडते, आपल्या तर मागं लागते आमच्या. काही काही लोक महाराज आपल्याला म्हणतात, महाराज आमच्या घरी चला, आमच्या घराला पाय लावा, आमच्या घरी चला, आमच्या घराला पाय लावा. एका जणाला म्हटलं कायच्यासाठी पाय लावा लागते? तो म्हणे एका कीर्तनकारानं सांगितलं, साधूचे पाय घराला लागले तर घरातली कटकट बंद होती, म्हणून तुम्ही आमच्या घराला पाय लावा. मी म्हटलं कटकटीच्या धाकानच मी साधू झालो. अरे कटकटीच्या धाकानच तुम्ही साधू झालो, तर तुमच्या घरातली काय बंद करू? हा विनोद झाला. हा पण मला सांगा, तेव्हा ते चोर हेच म्हणतील, संत संगतीचे काय सांगू, सांगताच येत नाही. देव म्हणतात अरे सांग ना, प्रयत्न करतात आणि वाणी खुंटीत होऊन जाते. आणि वाचनी वाचक काय आहे शेवटी सांगता येत नाही. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, देवा मी आता साधूच्या संगतीमधलं सुख सांगू शकत नाही, पण एवढं सांगतो, मला एक अनुभव आला. कोणता? आपण पारीखे नाही आपण संगतीचे काय सांगू सुख, सुख सांगता येत नाही. अनुभव सांगितला, आपणा पारिखे नाही ते साधूच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे एक अनुभव आला. हा परका हानी, हा आपला आणि परका हा भेद नाही. दया करणे जे पुत्राशी तोची दासा आणि दाशी बास, म्हणून त्यांच्यामध्ये हा भेद नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी ज्ञानेश्वर महाराज